कर्ज काढून जमीन विकून बायकोला शिकवलं, पण शिक्षण पूर्ण होताच तिने नवऱ्यासोबत असं काय केलं की ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे संपूर्ण प्रकरण बेगुसरायच्या अमारी गावातील आहे. येथे राहणाऱ्या बालेश्वर महतो यांचा मुलगा प्रिन्स आनंद याचं लग्न मनीषा हिच्यासोबत 24 एप्रिल 2019 रोजी झालं होतं. पती आणि सासरच्या मंडळींनी कर्ज घेऊन सुनेला 2019 साली पंजाबाच्या अजित नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिला. मनीषा कधी घरी तर कधी माहेरी राहायची. ती फक्त परीक्षा देण्यासाठी पंजाबला जात असे. याच दरम्यान 14 नोव्हेंबर 2021 रोजी तिला मुलगीही झाली. यानंतर मनीषाने समस्तीपूर आणि खरगिया इथे काम केलं. डिसेंबर 2023 मध्ये मनीषाने तिचं शिक्षण पूर्ण करताच आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला. अनेक वेळा पंचायत झाली, पण तोडगा निघाला नाही. त्यानंतर या प्रकरणी मनीषची सासू सुलेखा यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सुलेखा यांनी आरोप केला आहे की 15 जून रोजी मनीषा तिचे वडील राजेंद्र महतो आणि भाऊ रोशन यांच्यासह 5 ते 7 शस्त्रधारी लोकांसह आली होती. तिचं सामान घेण्यासोबतच माझ्याकडील 2,25,000 व 50,000 रुपये किमतीचे दागिने ती घेऊन गेली. 1 जुलै रोजी पत्नीने प्रिन्सला फोन करून त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रिन्सला पोलिसांच्या ताब्यातून सोडवलं. प्रिन्सच्या कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांनी 10 जुलै रोजी चोराही पोलीस ठाण्यात सून आणि तिचे वडील आणि भावाविरुद्ध तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.